नमस्कार सज्जन श्रोते, साधक चिंतक हो. आता हळूहळू आपण आपल्या संपूर्ण स्वरूपाकडे वाटचाल करत आहोत. ही संपूर्ण स्वरूपाची वाटचाल आज आणि उद्यामध्ये अधिक स्पष्ट होईल. उद्या आपलं संपूर्ण स्वरूप जे आहे ते भूपासून सत्य लोकापर्यंत किंवा खऱ्या अर्थाने सत्य लोकापासून भूलोकापर्यंत कसं आलेलं आहे हे उद्या स्पष्ट होईल. तत्पूर्वी कालच्या निरूपणावर आधारित आज जो आपण आढावा घेणार आहोत तो लक्षात ठेवा आणि याच आढाव्याच्या पायावर भूभ स्वहा महाजना तपा सत्यम किंवा सत्य लोकाकडून भूलोकाकडे आपण कसे आलेलो आहोत हे उद्या कळेल. तर कालच्या निरूपणात आपण पाहिलं की परत एकदा लक्षात घ्या, एनर्जी विद इन बॉडी, एनर्जी विदाउट बॉडी. म्हणजे चेतनेचं सृजन झाल्यानंतर, विश्वनिर्मिती झाल्यानंतर त्या विश्वनिर्मितीमध्ये देहांतर्गत चेतना आणि देहबाह्य चेतना. देहांतर्गत चेतना म्हणजे आत्मा आणि देहबाह्य चेतना म्हणजे या सृष्टीमध्ये आकाशामध्ये मोकळ्या पोकळीमध्ये असलेली चेतना म्हणजे परमात्मा. म्हणून आफ्टर मॅनिफेस्टेशन म्हणजे सृजनानंतर देहांतर्गत चेतना म्हणजे आत्मा आणि देहबाह्य चेतना म्हणजे परमात्मा. एखाद्या बॉडीमध्ये बंदिस्त असलेली चेतना म्हणजे आत्मा आणि बॉडीमध्ये नसलेली मुक्त असलेली आकाशातली चेतना म्हणजे परमात्मा. हे आपलं सृष्टीतील आत्मा आणि परमात्मा रूप आहे. आणि त्या पाठील असृष्ट म्हणजे अजून निर्माण झालं नाही असं 99 जे काय 95 आहे तिथे जे रूप आहे ते अर्थातच देहांतर्गत आत्मा देहबाह्य परमात्मा हे सृष्टी उद्भवानंतरचं आपलं आत्म्याचं दोन तऱ्हेचं वर्णन आहे. आणि त्याच्या आधी जे स्वाभाविकपणे 99.95 जी चेतना आहे त्या चेतनेला आपण केवळ आत्मा म्हणजे केवळ असलेलं चैतन्य म्हटलेलं आहे. म्हणून आत्मा परमात्मा म्हणजे देहांतर्गत चेतना म्हणजे आत्मा, देहबाह्य चेतना म्हणजे परमात्मा. हे सृष्टीतील म्हणजे निर्माण झालेल्या या सृष्टीतील विश्वातील आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान आणि निर्मिती अगोदर किंवा अजून निर्मितीत नाही अशी जी 99.95 जी काही चेतना आहे ती जी चेतना आहे ती अर्थातच केवळ आत्मा केवळ असणेपणी आहे. म्हणजे आत्मा परमात्मा आणि केवळ आत्मा ह्या जेव्हा आपल्याला तिन्ही गोष्टी कळल्या तेव्हा आत्मा परमात्मा हे सृष्टीच्या उद्भवानंतरची दोन रूप आणि त्या आधीच केवळ आत्मा हे रूप किंवा आत्मा परमात्मा केवळ आत्मा हे आपणाला आत्म्याचेच तीन तऱ्हेचं विभाजन कळलं. आणि आत्म्याचं या तीन तऱ्हेचं विभाजन एकत्र केलं की आत्मा परमात्मा केवळ आत्मा आणि बृहद आत्मा म्हणजे लपलेलं आणि उघड झालेलं असं संपूर्ण चेतनेचं स्वरूप हे बृहद आत्मा किंवा ब्रह्मात्मा म्हणून आहे. तर कालच्या निरूपणानंतर आज हे आपण जे एकीकरण केलं, काय केलं, आत्मा परमात्मा हे निर्मितीनंतरचं देहबाह्य आणि देहांतर्गत, निर्मितीनंतरचं सृष्टी उद्भव झाल्यानंतरचं देहांतर्गत म्हणजे अगदी दगड धोंडे माती निसर्ग कीड मुंगी माणूस इथपर्यंत जे सर्व आहे ते देहांतर्गत आत्मा आहे. आणि ते मध्ये जे नुसतंच आकाश आहे, नुसतीच जी एअर आहे तिथे ते परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे सृष्टीतील आत्मा परमात्मा, सृष्टीच्या पूर्वीचं केवळ असणेपणी जे मोठी चेतना आहे ती केवळ आत्मा आहे. आणि आत्मा परमात्मा आणि केवळ आत्मा त्याची एकत्र जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा त्या लमसमला त्या एकत्र असणेपणाला बृहद आत्मा किंवा ब्रह्मात्मा म्हणतात. म्हणून आता मानवाला मानव म्हणून आपण आत्मा परमात्मा केवळ आत्मा आणि ब्रह्मात्मा आहो. म्हणजे आपला संपूर्ण विस्तार जो आहे तो मानवाला
त्याच्यामध्ये असलेल्या सदसत विवेक शक्तीद्वारे, ज्यालाच ससंवेद्य शक्ती म्हणतात, स्वतःच स्वतःला जाणणारी शक्ती म्हणतात, त्या ससंवेद्य शक्तीद्वारे माणसाला माणूस म्हणून आपण आत्मा आहोत, देहबाह्य आपण परमात्मा आहोत, निर्मितीच्या आधीच्या अवस्थेत आपण केवल आत्मा आहोत, आणि ह्या तीनही अवस्थांची एकत्र बेरीज म्हणून आपण ब्रह्मात्मा आहोत. म्हणून खऱ्या अर्थाने आपण आत्मा, परमात्मा, केवल आत्मा आणि सर्वत्र पसरलेला ब्रह्मात्मा म्हणजे विश्वंभर. आता विश्व म्हटलं की निर्मिती आली, म्हणून विश्वामधील जो आत्मा आहे तो आत्मा आणि परमात्मा म्हणजे देहांतर्गत आणि देहबाह्य, आणि विश्व निर्मितीपूर्वी जो लपलेला आहे तो केवल आत्मा. म्हणून लपलेला केवल आत्मा, दृष्टोत्पत्ती सृजनानंतर येणारा परमात्मा आणि आत्मा, म्हणून आत्मा परमात्मा हे मिळून विश्वात भरलेलं एकूण आत्मरूप आहे. आणि विश्वाच्या मुळाशी असलेलं ते केवल आत्मारूप आहे. आणि हे तिन्ही मिळून आत्मा, परमात्मा, केवल आत्मा मिळून खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य. आता अंतर जेव्हा म्हणतो तेव्हा सृष्टीच्या आत असलेलं म्हणून अंतर्बाह्य, म्हणून अंतर. म्हणजे सृष्टी निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये आत्मतत्व दोन तऱ्हेने विभाजित झालं. सर्व तऱ्हेचे वस्तू, विषय, घटक, माणसं, प्राणी याच्यामध्ये जे वस्तुतत्व किंवा वस्तुतत्व म्हणजे सद्वस्तू किंवा जे आत्मतत्व प्रकट झालेले आहे ते आत्मतत्व म्हणून तो आत्मा आहे. आणि रिकाम्या जागेत जी चेतना आहे ती परमात्मा आहे. म्हणून विश्वामध्ये विश्वंभर म्हणून आत्मा देहांतर्गत आणि मोकळ्या जागेत चेतना म्हणून परमात्मा हे आपलं विश्वंभर रूप. आत्मा आणि परमात्मा मिळून आपलं विश्वंभर रूप आहे, आत्मा अधिक परमात्मा. नंतर निर्मितीच्या अगोदरच्या स्थितीत आपणच केवल आत्मा आहोत. म्हणून निर्मितीपूर्व केवल आत्मा, निर्मिती नंतर परमात्मा, आत्मा, आणि या तिन्हांची एकत्रित बेरीज म्हणून ब्रह्मात्मा म्हणजे विश्वबाह्य आत्मा आणि विश्वांतर्गत आत्मा मिळून ब्रह्मात्मा. आता परत लक्षात घ्या, एक सृजन झालं, निर्मिती झाली विश्वाची सृष्टीची, विश्वाची सृष्टीची सृजन झाली, निर्मिती झाली, तेव्हा त्या निर्मितीत संपूर्ण जीव जगत आणि नियंत्रण करणारी आत्मशक्ती आली. त्या निर्मितीत जीव जगतामध्ये जी आत्मशक्ती आहे ती आत्माशक्ती आहे, आणि मोकळ्या जागेत जी शक्ती आहे ती परमात्मा शक्ती आहे. म्हणून आत्मशक्ती आणि परमात्मा शक्ती मिळून आत्मा आणि परमात्मा हे विश्वंभर आत्म्याचं म्हणजे निर्माण झालेल्या विश्वाचं आत्मरूप आहे. आणि त्याच्या पाठी जे आहे ते निर्मिती अगोदरचं रूप आहे ते केवल आत्मा म्हणजे शुद्ध चेतना म्हणून आहे. म्हणून निर्मितीपूर्व केवल आत्मा आणि निर्मितीनंतर आत्मा आणि परमात्मा या तिघांची एकत्र बेरीज म्हणजे बृहदात्मा म्हणजे सर्वत्र पसरलेल्या निर्मितीपूर्व आणि निर्मितीनंतर आत्मतत्वाच्या बेरजेला बृहदात्मा किंवा ब्रह्मात्मा म्हणतात. हे ज्या अर्थी आपणाला कळलं त्या अर्थी माणसाला आपलं आत्मरूप, आपलं परमात्म रूप, आपलं केवल आत्मा रूप आणि आपलं ब्रह्मात्मा रूप कळण्याची शक्यता निर्माण झाली. ही जी शक्यता माणसाला निर्माण झाली ही शक्यता त्याला ससंवेद्य शक्ती म्हणतात, स्वतःच स्वतःला जाणण्याची शक्ती म्हणतात. ही ससंवेद्य शक्तीच माणसामध्ये सदसत विवेक रूपाने वसलेली आहे. तर माणसामध्ये सदसत विवेक रूपाने वसलेल्या ससंवेद्य शक्तीमुळे सृष्टी निर्मितीनंतर माणसाला कळलं की आपणच आत्मा आहोत, आपणच परमात्मा आहोत, आणि सृष्टी निर्मिती पूर्वीची अवस्था केवल आत्मा पण आपण आहोत, आणि आत्मा परमात्मा केवल आत्मा मिळून अखंड बृहत असलेलं संपूर्ण जे आत्मतत्व आहे जे डॉर्मंट ॲज वेल ॲज मॅनिफेस्टेड अशा तऱ्हेने कार्यरत आहे त्याला आपण ब्रह्मात्मा म्हणतो. म्हणून माणसाला आपण आत्मा, परमात्मा, केवल आत्मा, ब्रह्मात्मा आणि सर्वच्या सर्व
एकूणात आपल्या असणेपणाचा हा जो शोध लागला, या शोधालाच म्हणायचं माणसाला आपल्या असणेपणाचा लागलेला पूर्णपणे शोध. आता ज्या अर्थी या माणसाला हा आपल्या असणेपणाचा पूर्णपणे शोध या सत असत विवेक शक्तीद्वारे लाभला, त्या अर्थी माणूसच पूर्णपणे आत्मतत्व आहे. आता पूर्णपणे आत्मतत्व याचा अर्थ आत्मा, परमात्मा, केवल आत्मा आणि ब्रह्मात्मा. म्हणून माणूसच या चार गोष्टीची बेरीज, अशा अर्थाने रियल सोल, खरा खुदा, या संपूर्ण असणेपणातला आत्मा म्हणजे माणूस आहे. हे ज्या वेळेला माणसाला कळतं तेव्हा माणसाला कळतं, बाबा रे, सृष्टी निर्मितीमध्ये कीड मुंगीपासून माणसापर्यंत मीच आहे. सृष्टी निर्मितीमध्ये निसर्गामध्ये मीच आहे, नद्या नाल्यांमध्ये मीच आहे, मोकळ्या हवेत मीच आहे नव्हे, अजून निर्मिती न झालेल्या पाठच्या स्थितीत पण मीच आहे. आणि एकूणच सर्वत्र मी, मी आणि केवळ मीच आहे. हा एकूणच सर्वत्र मी, मी आणि केवळ मी असतो, त्यालाच खऱ्या अर्थाने सहा अहम, सहा अहम, सहा अहम. आता सहा अहम हे फार दूरवरचा तो ब्रह्मात्मा मीच आहे. त्याच्याहून थोडा अलीकडचा केवलात्मा मीच आहे. सृष्टी निर्मितीनंतर आकाशात वावरणारा परमात्मा मीच आहे. आणि वस्तुरूपाने, विषय रूपाने आणि देहामध्ये वावरणारा माणसामधील आत्मा मीच आहे. म्हणून सहा अहम म्हणताना तो ब्रह्मात्मा अज्ञात, तो केवल आत्मा तोही अज्ञात आहे, तो परमात्मा आकाशात जाणवणारा आणि तो देहात्मा शरीरात जाणवणारा, असं माझं सहा अहम, असं माझं दूरवरून आपल्या स्वतःच्या हृदयात जाणीव रूपाने आलेलं अहम रूप, हे माझं देहामध्ये जाणीव रूपाने आलेलं अहम रूप, हे माझं निज रूप आहे. निज रूप म्हणजे स्वतःचं रूप, आणि निज रूप हे अगदी नजीक आहे. म्हणून अहम हे आपलं निज रूप अगदी नजीक आहे, आणि सहा हेही आपलं खरं रूपच आहे, पण ते दूरवरच आहे. म्हणजे निजरूप म्हणून अहम आत्मा, निजरूप म्हणून अहम आत्मा, स्वतःच रूप म्हणून मी आत्मा, जो अगदी नजदीक नजदीक आहे, तो अत्यंत जवळ आहे नव्हे, आपल्यामध्येच आहे. तो बाहेर चेतना म्हणून परमात्मा आहे, तो त्याही बाहेर सुसुप्तीमध्ये असलेला, निर्मितीच्या प्रक्रियेत नसलेला केवल आत्मा आहे. आणि त्याही पलीकडे सहा अहम म्हणणारा हा नजदीक असलेलं आपलं निजरूप, बाहेर असणारं आपलं परमात्म रूप, पलीकडचं असलेलं कैवल्य रूप, आणि या तिन्ही रूपांची एकत्रित अशी जी आहे ती ब्रह्मरूप. म्हणजे सहा म्हणजे जे अज्ञात आहे तो ब्रह्मात्मा आहे. त्या अज्ञाताच्या अलीकडे परंतु अजूनही दिसत नाही अशा अर्थी अज्ञातच आहे तो केवल आत्मा आहे. नंतर दिसायला लागल्यानंतर अंतरिक्षाच्या पोखरीत तो परमात्मा आहे, आणि खऱ्या अर्थाने देहाच्या पोखरीत देहामध्ये जाणीव म्हणून तो आत्मा आहे. म्हणून देहांतर्गत जाणीव जी सदसद विवेक रूपाने माणसाला ससौवेद्य शक्ती रूपाने लाभलेली आहे, त्याच शक्तीचा वापर करून मी देहात्मा, जीवात्मा म्हणजे आत्मा आहे, मी अंतरिक्षात असणारा परमात्मा आहे, मी निर्मितीपूर्वक केवल आत्मा आहे, आणि या सर्वांचा एकत्रित विचार करता मीच ब्रह्म आहे. अशी एकदा खात्री पटली की मी ते अखंड ब्रह्म, मी ते अखंड ब्रह्म म्हणजे आत्मा, परमात्मा, केवल आत्मा आणि ब्रह्मात्मा मिळून मी ते अखंड ब्रह्म, नव्हे माया जनित प्रकृती आवरण. म्हणजे मी काही 36 तत्वाने बनलेले हे इंद्रिय रूपी घोंगड वा इंद्रिय रूपी पिंजरा नव्हे, तर त्याच्या आत जी ससौवेद्य शक्ती आहे तेच माझं आत्मरूप आहे, आणि तेच माझं आत्मरूप आहे, तेच माझं परमात्म रूप आहे, तेच माझं केवल आत्मरूप आहे, तेच माझं ब्रह्मात्म रूप आहे. म्हणजे आत्मा, परमात्मा, केवल आत्मा आणि ब्रह्मात्मा मिळून जो आहे
त्याला म्हटलेलं आहे मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण. मायेने जन्माला आलेलं आणि ह्या देहरूपी घोंगडीच्या आत लपलेलं, ते जे लपलेलं आहे ते सत्य आहे. बाहेरची जी घोंगडी आहे ती केवळ आणि केवळ साधन आहे. म्हणजे हे आत्मतत्व, हे ज्ञान प्रकट होण्यासाठी आपण ज्याला म्हणतो ध्वनी आला. ध्वनी आला ठीक आहे, पण ध्वनी जिथे उमटला तिथून कानावर येईपर्यंत मध्यंतरी जी हवा असते त्या माध्यमातूनच ध्वनी आपणापर्यंत येतो. म्हणजे ध्वनी एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीवर आपटली हे खरं आहे, पण आपटल्यानंतर आलेला ध्वनी ज्या अर्थी ऐकू येतो त्या अर्थी दोन गोष्टीच्या संघर्षणातून निर्माण झालेला ध्वनी ऐकू येण्यासाठी जसं हवेचं माध्यम लागतं, तसंच ब्रह्मात्मा, केवलात्मा, परमात्मा आणि आत्मा म्हणून जेव्हा आपण येतो तेव्हा आपणाला देहरूपी माध्यम मिळतं आणि त्या माध्यमाद्वारे आपलं आत्मज्ञान आपल्याला जाणता येतं. म्हणून मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण. प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे मी आत्मा, परमात्मा, केवल आत्मा, ब्रह्मात्मा आहे. परंतु हे कळण्यासाठी लागणारं जे शरीर आहे ते शरीर माध्यम म्हणून आहे. मी शरीर नव्हे, त्या शरीराच्या माध्यमातून जाणवणारी. आता शरीराचं माध्यम कशासाठी आवश्यक आहे? कारण बघा, आपण काय म्हणतो, त्याच्या मी कानशिलात मारली आणि तो ओरडतो. कानशिलात मारल्यावर तो ओरडला म्हणजे याचा अर्थच त्याला आपण लावलेली थप्पड लागण्यासाठी त्याचं कानशील म्हणजे त्वचा आणि त्या त्वचेच्या पाठी लपलेली जाणीव म्हणजे विद म्हणजे जाणीव. मग ती वेदना ओरडण्याची असेल, आनंदात ओरडण्याची असेल किंवा दुःखात ओरडण्याची असेल, ती सुखाची वेदना असेल किंवा दुःखाची वेदना असेल, वेदना म्हणजे विद. ती विद जाणण्यासाठी कानशील लागतं. तेव्हाच कानशिलात मारलं तर समोरच्याला कळतं की माझ्या कानशिलात लगावली. म्हणून परत लक्षात घ्या की ब्रह्मात्मा, केवलात्मा, परमात्मा, आत्मा आपण आहोत हे माणसाला कळण्यासाठी माणसाला जे इंद्रियजन्य, इंद्रियातून निर्माण झालेलं वस्त्र मिळालेलं आहे ते माध्यम म्हणून आहे. परंतु माणूस माध्यम नसून या सर्व माध्यमांना निर्मिणारा आणि त्या माध्यमातून आपल्या असणेपणाची ओळख स्वतःच करून घेणारा माणूस हा खऱ्या अर्थाने ब्रह्म आहे. म्हणून मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण. आता एकदा हे आपणाला कळलं की जागृती स्वप्न निद्रा अनुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य. मग एकदा आपणाला शरीर माध्यमातून आपल्या असणेपणाची जाणीव होते, कळल्यानंतर हे शरीर माध्यम म्हणून आत्ता जाग आहे. जाग असताना जागेपणी आपणाला जे दिसतं, ऐकू येतं, जाणवतं ते जागेपणी जागृतीतलं जाणवणं त्याला आपण सत म्हणतो. तेच जाणवणं जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि अनेक स्वप्न पाहत असतो तेव्हा त्या स्वप्न दृश्यात पूर्वी पाहिलेलं, पूर्वी कल्पिलेलं, भूतकाळात घडलेलं म्हणजे जागे असताना आता मी जागा आहे याच्या पाठी मी जागा होतो, त्याच्या पाठी जागा होतो. म्हणजे जागेपणी जे दिसतं ते सत. परंतु झोपल्यानंतर जे दिसतं ते झोपण्याच्या अगोदरची अवस्था, त्याच्याही अगोदरची, त्याच्याही अगोदरची म्हणजे झोपल्यानंतरचा नजीकचा वर्तमान काळ आणि त्याचा संपूर्ण पाठचा भूतकाळ याच्यामध्ये घडलेल्या गोष्टी जेव्हा स्मृतिरूपाने मनःपटलावर येतात तेव्हा आपण त्याला स्वप्न म्हणतो. कधी कधी स्मृतिरूपाने मनःपटलावर येणाऱ्या गोष्टीतून जसं स्वप्न दिसतं तसंच मनःपटलावर हे स्मृतिरूपाने चित्र पाहता पाहता कल्पना रूपानेही काही चित्र पाहिली जातात. म्हणून स्वप्नामध्ये स्मृतिरूप भूतकाळाची दृश्य दिसतात आणि स्वप्नामध्येच स्वप्न पाहत असताना स्वप्नामध्येच कल्पना केली जाते
आणि भविष्य काळाच्याही काही नोंदी आपणाला जाणवतात. म्हणून जागेपणी असतं ते आपलं सद्रूप, स्वप्नामध्ये आपल्याला जाणवतं ते चेतनेद्वारे दिसलेलं भूतकाळातील स्मृतिरूप असलेलं दृश्य, आणि कदाचित कधी कधी तेच स्वप्नामध्ये भविष्यकालीन सूचना म्हणून सुद्धा काही दृश्य दिसतात. म्हणून जागृतीतलं सत्यरूप, स्वप्नातील भूतकालीन स्मृतिरूप आणि भविष्यकालीन कल्पनेतील रूप म्हणून ते स्वप्न दृश्य. आणि जागृती गेली, स्वप्न गेलं. स्वप्न काही आपल्याला 8-8 तास पडत नाही. स्वप्नही गेलं की माणूस गाढ झोपेत जातो, आणि गाढ झोपेत गेल्यानंतर त्याची जाणीव नेणिवेत जाते, आणि त्याचं मी पण सुद्धा त्याला जाणवत नाही, इतका तो नेणिवेत जातो. त्यावेळेला खरं तर काहीच जाणवत नाही, परंतु तो जरी नेणिवेत गेला, तो जाणीवरहित झाला, तो सुषुप्त झाला, तो निद्रेत गेला, तो तमोगुणरूपी अज्ञानात गेला, तरी सुद्धा ज्या अर्थी त्याचा श्वास चालू असतो त्या अर्थी उठल्यानंतर त्याला त्या श्वासाद्वारेच जाणवतं की वा, किती छान झोप लागली होती, मला काहीच आठवत नाही, पण ताजतवानं वाटतं. म्हणजे गाढ झोपेमध्ये सुद्धा आपणाला काही जाणवत नसलं तरी गाढ झोप ही अत्यंत उत्तम दर्जाची विश्रांती असल्यामुळे गाढ झोपेतून बाहेर पडल्यानंतर आपणाला जो विश्रांतीचा अनुभव येतो, त्या आनंदाला, त्या अनुभवाला आनंद म्हणतात. म्हणून मी ते अखंड ब्रह्म, म्हणजे आत्मा परमात्मा केवळ आत्मा मिळून संपूर्ण ब्रह्म मीच आहे. नव्हे माया जनित प्रकृती आवरण, आणि हे जाणण्यासाठी लागणारं देहरूपी आवरण मी नव्हे. जागृती स्वप्न निद्रा अनुभवा प्रकाशित करी. आणि या जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि निद्रेमध्ये अनुभव रूपाने, सच्चित आनंद रूपाने जे काही प्रकाश रूप ज्ञान किंवा ज्ञानरूप प्रकाश मला मिळतो, तो जिथून मिळतो ते त्या संपूर्ण अवस्थेच्या पलीकडचं ब्रह्मात राहिलेलं तुरया. म्हणजे माणूस गेला त्यामुळे त्याची जागृती गेली, स्वप्न गेलं, सुषुप्ती गेली, तरी सुद्धा जे तुरया, तरी सुद्धा जी चेतना अंतराळात राहते त्या तुरीय चैतन्यातून, म्हणजे त्या परमात्म तत्वाकडूनच मला माझं सच्चिदानंद रूप कळतं. जागृती स्वप्न निद्रा अनुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य. हे तुरीय चैतन्य सच्चिदानंद स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई. हे सच्चिदानंद रूपी तत्व मला सुप्रभाती म्हणजे अमृत वेळेला, पहाटे 3 ते 6 या वेळेला सहज ध्यानामध्ये, सहज ज्ञानामध्ये, सहज सुषुप्तीमधून श्वास चालू असताना मला अनायसे होतं. आणि हे अनायसे होणारं ज्ञान मला हृदय संपुटात, म्हणजे हृदय ही हार्दिकतेची जागा आहे, हृदय हे प्रेमाचं ठिकाण आहे. म्हणून हृदय जेव्हा पूर्ण मोकळं असतं तेव्हा ते परमेश्वरी कृपेने, ज्याला आपण म्हणतो परमेश्वरी कृपेने भरलेलं असतं. आणि ही जी परमेश्वरी कृपा, ज्याला बेटिट्यूड म्हणतात, त्या प्रभू कृपेमुळेच मला सुप्रभाती सच्चिदानंद माझे स्वरूप आहे ते मला हृदयाच्या पेटीमध्ये त्या अमृत वेळेला कळतं. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतनी नित्य निरंतर प्रसन्न मी राही. आणि अशा या माझ्या आत्मतत्व स्मरणामध्ये, चिंतनामध्ये कायमस्वरूपी मी प्रसन्न, प्रफुल्लित आणि आनंदित राहतो. म्हणजे आज आपणाला आपलं आत्मरूप, परमात्मरूप, केवळ आत्मारूप आणि ब्रह्मरूप कळलं. आणि ते कळल्यानंतर श्रीमद शंकराचार्यांनी सांगितलेल्या श्लोकाचा पूर्ण अर्थ आपणाला जो कळला तो सांगितला. परत एकदा हा श्लोक जो आहे पद म्हणतो आणि आजचं निरूपण थांबवतो. मी ते अखंड ब्रह्म नवे माया जनित प्रकृती आवरण, जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतनी
नित्य निरंतर प्रसन्न मी राही. म्हणजे आत्मा परमात्मा केवळ आत्मा ब्रह्मात्मा हेच माझं एकूण स्वरूप आहे. हे कळल्यानंतर कोणताही माणूस एक सहजासहजी जाणून घेऊ शकतो की केवळ आणि केवळ आनंदाची देवाणघेवाण, प्रसन्नतेची देवाणघेवाण, सर्वांना मदत करणे. कारण सर्व आपणच आहोत. आपण म्हणत नाही की माझा डावा हात लुळा आहे, तो कापून टाकूया. तो हात लुळा असला तरी माझा हात आहे. तो गरीब माणूस असला तरी तो मीच आहे. तो श्रीमंत असला तरी तो मीच आहे. तो काळा असला तरी तो मीच आहे. उंच असला तरी मीच आहे. ठेंगू असला तरी मीच आहे. गर्भ श्रीमंत असो किंवा दरिद्री नारायण असो तो मीच आहे. हे जेव्हा आपणाला कळतं तेव्हाच आत्मा परमात्मा केवळ आत्मा आणि ब्रह्मात्मा म्हणून सर्वत्र आपणच आहोत हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस स्वाभाविकपणेच आत्मगुणाने मंडित असतो. आणि आत्मगुणाने मंडित असलेला माणूस हाच नेहमी दैवी ऐश्वर्याने संपन्न असतो. त्यामुळे त्याची दृष्टी असो, त्याची सृष्टी असो, त्याचं श्रवण असो, त्याची धारणाशक्ती असो, त्याची विनिमय शक्ती असो, त्याची देवाणघेवाण असो, नव्हे त्याचं एवंच सर्वच्या सर्व त्याच्या हालचाली असतो. त्या नेहमी नेहमी आणि नेहमी सर्व कल्याणप्रद असतात. सर्वांचं कल्याण करणाऱ्याच असतात. कारण ज्याला आपण सर्व सर्व म्हणतो ते ब्रह्मच आपण आहोत. आपणच आत्मा, आपणच परमात्मा, आपणच केवळ आत्मा आणि आपणच ब्रह्मात्मा असल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाचा शोध आत्मा परमात्मा केवळ आत्मा ब्रह्मात्मा असा लागल्यानंतर माणूस कधीही अनुचित वागूच शकत नाही. कारण आपणच जे आहे ते सर्व आपणच आहोत. जे आहे ते सर्व आपणासाठीच आहे. आणि आपण आपणाला नेहमीच सुखात ठेवायचा प्रयत्न करतो. आणि आपण जर सर्व आहोत तर माझं सुख सर्वांच्या सुखात आहे, उघड आहे. जे मला मिळाल्याने मला आनंद होईल तेच मी सर्वांना देणार. आणि जे मला मिळाल्याने मला दुःख होईल ते मी इतर कुणालाही देणार नाही. हे कळणं म्हणजेच आपलं आत्मा परमात्मा केवळ आत्मा ब्रह्मात्मा हे ब्रह्मरूप कळणं. आणि हे ज्याला कळलं तो सदा सर्वदा दैवी गुणाने मंडित असल्यामुळे त्याचं प्रत्येक वागणं, त्याची प्रत्येक कृती ही निश्चितपणे सर्वांसाठी सर्व कल्याणासाठी असते. म्हणूनच म्हणतात सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात. हे तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा आत्मा परमात्मा केवळ आत्मा आणि ब्रह्मात्मा मिळून सर्व आपण आणि केवळ आपणच आहोत या आपल्या स्वरूपाचा निजरूपाचा शोध लागला. निजरूप अत्यंत जवळ म्हणून अहम आहे आणि अत्यंत लांब म्हणून सहा आहे. सहा मध्ये ब्रह्म आहे, सहा मध्ये केवळ आहे, सहा मध्ये ब्रह्मात्मा आहे, सहा मध्ये केवळ आत्मा आहे. आणि त्यानंतर निर्मिती झालेल्या अवस्थेमध्ये परमात्मा आहे आणि सर्वात जवळ आत्मा आहे. म्हणून ब्रह्मात्मा केवळ आत्मा परमात्मा आणि आत्मा असं माझं सहा पासून अहम पर्यंत येणारं रूप आहे. ते पूरकाद्वारे मी आत घेतो आणि रेचकाद्वारे जेव्हा बाहेर टाकतो तेव्हा अहम आत्मा परमात्मा केवळ आत्मा आणि ब्रह्मात्मा म्हणून मी प्रसरण पावतो. म्हणून पूरक म्हणजे श्वास आत घेणे, रेचक म्हणजे श्वास बाहेर करणे, इनहेल आणि एक्सहेल. इनहेलिंगद्वारे पूरकाद्वारे दीर्घ कुंभकाद्वारे ब्रह्मात्मा केवळ आत्मा परमात्मा आणि आत्मा असा माझा आतला प्रवास आहे. आणि दीर्घ रेचकाद्वारे आत्मा परमात्मा केवळ आत्मा ब्रह्मात्मा असा माझा प्रवास आहे. हाच तो पूरक रेचकामध्ये होणारा सहा अहमसा म्हणजे ब्रह्मापासून आत्म्यापर्यंत आणि आत्म्यापासून ब्रह्मापर्यंत ब्रह्मात्मा केवळ आत्मा परमात्मा आणि आत्मा म्हणजे सहा. आणि आत्मा परमात्मा केवळ आत्मा ब्रह्मात्मा म्हणजे अहमचं विस्तारित रूप. सहाचं संकुचित रूप म्हणजे अज्ञातातून ज्ञातामध्ये येताना ते सहाचं संकुचित रूप आहे. अज्ञात आहे ब्रह्मात्मा, त्याच्या खाली आहे केवळ आत्मा, त्याच्या खाली आहे परमात्मा आणि अगदी जवळ समजणार आहे आत्मा. म्हणून ब्रह्मात्मा केवळ आत्मा परमात्मा आत्मा हे सहाचं पूरक रूप आहे. आणि आत्मा परमात्मा केवळ आत्मा ब्रह्मात्मा
हे सहाचं रेचक रूप आहे. हाच तो सोहम हौसो सोहम हौसो सोहम हौसो, म्हणजे मी ते अखंड ब्रह्म हा प्रवास आहे. तो प्रवास एकदा तुम्ही तुमच्या मनाने, बुद्धीने, ज्ञानाने पूर्ण करा. आपल्या बुद्धीमध्ये तो ठसू द्या. तुमची जी धारणा शक्ती आहे त्याच्यामध्ये तो ठसू द्या आणि नंतर बघा आपणच ब्रह्म असल्याचा खराखुरा सच्चिदानंद स्वरूपी आनंद तुम्ही कायमस्वरूपी घ्याल आणि तुमच्याद्वारे कुठलीही अनुचित कृती कधीही कधीही कधी घडूच शकणार नाही. हा जो आपण आपल्या असलेपणाचा अनुभव घेतो हाच खऱ्या खुऱ्या अर्थाने आत्मानुभव आहे, परमात्मा अनुभव आहे, केवळ आत्मा अनुभव आहे आणि हाच तो ब्रह्मात्मा अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठीच माणसाचा जन्म झाला आहे आणि हे अनुभवाचं ज्ञान यालाच खरं खुरं आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. आणि या आध्यात्मिक ज्ञानासाठी मी नेमका कशासाठी आहे, मी नेमका कोण आहे हे कळण्यासाठीच आपला जन्म आहे. तो जन्म याच जन्मामध्ये पूर्ण ज्ञान प्राप्त करून आणि ते ज्ञान धारण करून तसे अत्यंत त्या ज्ञानामध्ये एकदम धीर गांभीर्याने राहून शांत दक्षतेने राहून आपला सर्वांचा जन्म आपण सुफळ संपूर्ण करावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचं हे निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु.